अनेक जण संपर्कात टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे निश्चित। येत्या 90 दिवसात मोठे पक्ष प्रवेश होणार, तर आम्हाला ऑपरेशन राबवण्याची गरज नाही। शिंदेंच्या कामाकडे बघून लोक आमच्या पक्षात येत आहेत, उदय सामंतांची प्रतिक्रिया। फडणवीसांकडून रोजच शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन। शिंदेंचा पक्ष भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स, तर अपेंडिक्स कधीही कापून टाकाल हा जाऊ शकतो, राऊतांची टीका। ठाकरेंचा पक्ष हा काँग्रेसमधील मूळव्याध, राऊतांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर। ठाकरेंचे काही खासदार आमच्या संपर्कात, ऑपरेशन होणार, आमचे जुने सहकारी ठाकरे गटाकडे, त्यांच्याशी चर्चा सुरू। कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची लढाई सुरूच राहणार। पक्ष चिन्हाबाबत कोर्टाने अंतिम निर्णय द्यावा, दोन्ही पक्ष करणार मागणी। दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। एकमत झालं नाही तर भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार। भाजपने विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे। धाराशिवमध्ये अतुल सावेंच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका। मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळेल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या निवडणुकीत उद्योगपतींकडून खंडणी गोळा केल्या, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। तर खंडणी गोळा करणारे सरकारमध्ये, संजय राऊतांचा दावा। भारताची इज्जत काय हे अमेरिकेने दाखवून दिलंय, बेड्या घालून अमेरिकेने घुसखोरांना भारतात पाठवलं, राऊतांची मोदी सरकारवर टीका। धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक। कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडनं पती आणि पोलिसांसमोर बेदम मारहाण केली होती, करुणा मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंची पॉलिटिकल पॉवर वापरून आका जमिनी बळकावतात। पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीत आका, माझ्याकडे सर्वांचे पुरावे, लवकरच आकाची नावं सांगणार, करुणा मुंडेंचा इशारा। 1000 रुपये अधिकचे मोजून पंप खरेदी केले गेले। दोन्ही टेंडर 546 कोटींची होती, त्यातील 17% पैसे गायब झाले, दमानी यांचा आरोप। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांनी घट। छाननी प्रक्रिया सुरू असताना लाभार्थ्यांमध्ये मोठी घट। लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 2.41 कोटींवर। हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी योजनेतून कमी होतील, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, राऊतांची टीका। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडकी बहीणचे लाभार्थी कमी होणार नाहीत, सामंतांची प्रतिक्रिया। आपच्या 16 उमेदवारांना 15 कोटींची ऑफर। अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप। उद्या दिल्ली विधानसभेचा निकाल। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी। सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव। पणन विभागाची केंद्र सरकारकडे मागणी। वाशिम जिल्ह्यात नाफेडकडून सोयाबीनची खरेदी बंद। नोंदणी केलेल्या 21,502 शेतकऱ्यांची खरेदी बाकी। बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र माणसं बिबट्याला मारू शकत नाही। बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या। भाजपचे माजी खासदार सुजय विखे न्यायालयात दाखल करणार याचिका। संगमनेर, राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू। अकोल्यातील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रात अमोल मिटकरींचं स्टिंग ऑपरेशन। बेघर केंद्रात अनेक अनियमितता असल्याचं निदर्शनास। मिटकरींनी व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना धरलं धारेवर। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक। वैजनाथ बांगरसह एका अल्पवयीन आरोपीला अटक। अल्पवयीन आरोपीला बीडच्या बाल न्यायालयात हजर केलं जाणार।